नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील शब्दाच्या जातीमधील तिसरी विकारी शब्दाची जात विशेषण आणि या विशेषणाचे प्रकार शिकणार आहोत। काल आपण विशेषण कशाला म्हणतात, विशेषण ओळखायचं कसं आणि विशेषणाची उदाहरणे कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकलो। आज आपण विशेषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार शिकणार आहोत आणि ते प्रकार कोणकोणते आहेत आणि दिलेल्या विशेषणातून कोणत्या प्रकारचं विशेषण आहे हे आपण उदाहरणाच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर चला मग, तयार आहेत सगळेजण? बघा, सर्वप्रथम मी विशेषणाचे प्रकार तीन प्रकार या ठिकाणी आपल्या समोर दाखवलेले आहेत। प्रमुख तीन प्रकार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठ्या वर्गाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा मोठ्या स्पर्धा परीक्षेसाठी आणखी याचे प्रकार आहेत ते आपल्याला पुढच्या भागामध्ये घ्यायचे आहेत। तर सर्वप्रथम या विशेषणाचे तीन मुख्य प्रकार, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। बघा, पहिला प्रकार आहे गुणविशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण। तिन्ही विशेषणाच्या प्रकारामध्ये पहिल्या शब्दावरून आपल्याला विशेषण ओळखू येतं, म्हणजे गुण दाखवणारे विशेषण, दुसऱ्यामध्ये संख्या दाखवणारे विशेषण आणि तिसऱ्यामध्ये सर्वनाम असलेले विशेषण। आता बघा, गुणविशेषणाच्या संबंधी काही माहिती दिलेली मी। बघा, नामाचा गुण किंवा विशेषता दाखवणारे विशेषण म्हणजे गुणविशेषण। नामाचे गुण, कमतरता असेल, चांगला गुण असेल, वाईट गुण असेल, नामाचे म्हणजे कोणत्या, सजीव नाम असेल, निर्जीव नाम असेल किंवा काल्पनिक नाम असेल, त्यांचे गुणविशेष दाखवणारे जे विशेषण असते त्याला गुणविशेषण म्हणायचं। त्याचे उदाहरण आहेत बघा, आंबट कैरी या दोन शब्दामध्ये आंबट हे विशेषण आहे आणि हे आंबट विशेषण कैरी या नामाबद्दल आलेलं आहे। त्याच्यानंतर मोठे धरण, मोठे हे विशेषण आहे आणि ते धरण या नामाबद्दल आलेलं आहे। लाल टोपी, लाल हे विशेषण आहे आणि टोपी हे त्याचं नाम आहे। त्याच्यानंतर उंच झाड, झाडाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे, गुण सांगणारा शब्द आहे, तो उंच हे गुणविशेषण आहे। फाटकी पिशवी, पिशवी कशी आहे, फाटकी आहे आणि फाटकी पिशवीचे गुण दाखवणारे गुणविशेषण आहे। त्याच्यानंतर गरीब शेतमजूर, शेतमजूर कसा आहे, गरीब आहे, हे शेतमजुराचं गुण दाखवणारे हे गुणविशेषण आहे। याच्यानंतर पुढचा विशेषणाचा प्रकार आहे संख्या विशेषण। अगदी याच्या नावावरूनच आपण याला ओळखू शकतो, पण कधी कधी कसं असतं की प्रत्यक्ष संख्या दिलेली नसते, परंतु त्या शब्दामधून संख्या आपल्याला जाणवते। ती संख्या असते पण ती निश्चित अशी नसते, अनिश्चित संख्या असते, म्हणून त्याचा समावेश सुद्धा या संख्या विशेषणामध्ये करण्यात आलेला आहे। नामाची संख्या दाखवणारे विशेषण म्हणजे संख्या विशेषण। आता उदाहरण बघा, 8 वर्ष, वर्ष किती आहेत याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द 8, संख्या विशेषण। 2 रुपये, रुपये किती आहेत 2, संख्या विशेषण। 4 पट रक्कम, रक्कम हे नाम आहे आणि या रकमेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द 4 पट हे संख्या विशेषण आहे। त्याच्यानंतर अर्धा पेरू, पेरूची संख्या सांगायला लागली, पेरूची संख्या किती आहे, अर्धे, म्हणजे संख्या विशेषण आहे। खूप वर्ष, आता बघा इथं आणि इथं हे दोन उदाहरणं बघा, खूप वर्ष आणि कमी पाऊस। खूप म्हणजे त्याच्यामध्ये संख्या निश्चित नाही, परंतु निश्चितच त्याच्यामध्ये संख्या आहे, ती अनिश्चित स्वरूपाची आहे, म्हणून खूप हे संख्या विशेषण आहे। त्याच्यानंतर कमी पाऊस, पाऊस कमी पडला, कमी पडला म्हणजे त्याच्यामध्ये ते अनिश्चित संख्या दाखवलेली आहे, म्हणून ते काय आहे, संख्या विशेषण आहे। याच्यानंतर तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण। तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण, म्हणजे सर्वनामापासून तयार झालेली जी विशेषणं असतात त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात। मग आता सर्वनाम वेगळं आणि सार्वनामिक विशेषण वेगळं, मग सर्वनाम कोणतं असतं, सार्वनामिक विशेषण कोणतं असतं, याच्यामध्ये थोडी आपल्याला काय होऊ शकते, अडचण होऊ शकते। तर बघा, सर्वनामापासून तयार झालेले विशेषण म्हणजे सार्वनामिक विशेषण। आता याच्यामध्ये दोन दोन शब्दाचे या ठिकाणी गट दिले,
माझा वर्ग, वर्गाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द माझा आहे, पण माझा हे सर्वनाम आहे आणि सर्वनाम असून या ठिकाणी विशेषणाचं काम करतं म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण म्हटले. त्याच्यानंतर तिचे घड्याळ, घड्याळ कोणाचे आहे? तिचे. घड्याळाबद्दल अधिक माहिती सांगणारं हे सर्वनाम आहे म्हणून ते काय आहे? सार्वनामिक विशेषण आहे. त्याच्यानंतर तसला आंबा, आंबा कसा? तसला, म्हणजे आंबा या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे हे सर्वनाम आहे म्हणून हे सार्वनामिक विशेषण आहे. त्याच्यानंतर तिची शाळा, शाळा कोणाची? शाळेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हे तिची, हे सर्वनाम आहे म्हणून ते सार्वनामिक विशेषण आहे. त्याच्यानंतर कसला आवाज, आवाजाबद्दल विशेष माहिती सांगणारं हे विशेषण आहे आणि हे प्रश्नार्थक सर्वनाम असल्यामुळं हे सार्वनामिक विशेषण आहे. अशा प्रकारे विशेषण म्हणजे काय? विशेषणाचे 3 प्रकार आणि त्याच्या विशेषणामध्ये येणारी उदाहरणं ती ओळखायची कशी हे आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून शिकता येतं. गुणविशेषण, नामाचं गुण. संख्या विशेषण, नामाची संख्या. सार्वनामिक विशेषण, नामाचं सर्वनाम. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारं सर्वनाम म्हणजे सार्वनामिक विशेषण. असे 3 प्रकारचे विशेषण आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये याचे प्रश्न येऊ शकतात. विशेषणाची संख्या येऊ शकते, एकूण विशेषण विचारले जाऊ शकतात, गुणविशेषण किती आहेत किंवा संख्या विशेषण किती आहेत किंवा सार्वनामिक विशेषण किती आहेत, नाहीतर मग तिन्ही विशेषण मिळून एकत्र एकूण किती विशेषण असतात, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या विशेषणाच्या प्रकारावर आधारित स्पर्धा परीक्षेतील आलेले किंवा येणारे काही असे जे कठीण प्रश्न असतील, मध्यम किंवा सोपे, आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.